हे गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? तर आज मी उठलेली 6:30ला आणि सर्वात अगोदर मी लाईट वगैरे चालू करून, कारण मला अंधाराची ना खूप भीती लागते. तर सर्वात अगोदर मी लाईट चालू केला. त्यानंतर माझे आप्पा रोजच मॉर्निंगलाच उठते 4 वाजता. तर नंतर मग मी थोडी क्लिप घेतली. मला ना झाडाची क्लिप घ्यायला खूपच आवडते, काय माहिती काहून तर आवडते म्हणून मी ते घेतलेली. त्यानंतर मग मी ब्रश वगैरे केला. ब्रश करून घेते अगोदर. मला ना मॉर्निंगला उठल्याबरोबर ब्रश करायला पाहिजे. त्याच्याशिवाय ना माझं दुसरं कोणतं कामच होत नाही. सगळ्यात अगोदर मला ब्रशच केलेला आवडतो. मी त्याच्याशिवाय पाणी पण पित नाही. ब्रश केला की नंतर मग पाणी वगैरे पिते. त्यानंतर आज मी थोडी वरती आलेली होती. खूप थंडी होती वरती. तुम्ही बघा, थोडंसं असं असं ते थंडीमुळं होतं ना ते झालेलं. त्यानंतर मी थोडासा पुदिना तोडला. कढीपत्ता मी आधीच तोडलेला होता, कारण मला ना असा ते पुदिना कढीपत्ता याचा ना ज्यूस बनवून प्यायचा आहे. ते ना आपल्या हेल्थसाठी ना खूप छान असतं. केसासाठी पण छान असते ते. त्यामुळे जे आपलं पोट वगैरे दुखते ना ते नाही दुखत त्यामुळे. तर खूप युजफुल असतं ते. तर त्यासाठी मी सगळ्यात अगोदर मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यानंतर पुदिना घेतला, थोडासाच घेतला मी. आणि त्यानंतर कढीपत्ता घेतला, थोडंसं मीठ घेतलं. नंतर मग मी त्यामध्ये थोडंसं निंबू ॲड करते. आज ना मी हे फर्स्ट टाईमच ट्राय केलेलं आणि माझं जमलं नाही आहे. तुम्ही ना थोडं जास्त घ्या जर तुम्हाला करायचं असेल तर. मी थोडं बहुतच केलं तर झालं होतं चांगलं, पण एवढं टेस्टी नव्हतं झालं. नंतर मग याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं. मग मिक्सरमधून ग्राइंड केल्यानंतर ते जे ज्यूस आहे ना ते एका चाळणीने गाळून घ्यायचा. नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. अर्धा ग्लास तरी हवा आहे ते आपल्याला. ते छान लागते. तसं ना त्याची टेस्ट एवढी भारी येते, म्हटलं खूप छान लागते त्याची टेस्ट. तर मग मी ते घेतलं. आज मी साधं पाणी नाही पिली, आज मी तेच पिली. हप्त्यातून तरी 1-2 वेळा ट्राय करायचं. ते खूप छान असते आणि खूप युजफुल असते आपल्यासाठी. नंतर मी ते झाल्यानंतर मग मी चहा वगैरे केला. चहा मी अर्ध्या तासाने पिली, लगेच नाही पिली. तर आज थोडा छोटाच व्हिडिओ झालेला माझा. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.